BA भाग 2च्या विद्यार्थ्यांनो, आज आपण एक छानशी कविता पाहू जिचं नाव आहे जातं आणि कवी आहेत श्रीकांत देशमुख. सर्वप्रथम आपण श्रीकांत देशमुख साहेबांचा परिचय पाहू. श्रीकांत देशमुख, जन्म 1963. श्रीकांत साहेबराव देशमुख हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरे बुद्रुक येथील रहिवासी व प्रतिभासंपन्न कवी आहेत. बळीवंत, आषाढ माती व बोलावे ते आम्ही इत्यादी कविता संग्रह प्रकाशित. बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कुळवाडी भूषण शिवराय हे वैचारिक, पडझड वाऱ्यांच्या भिंती हे ललित यासह महानोरांची कविता, भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य, नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुनरावलोकन हे संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. बळीवंत या पहिल्या कविता संग्रहास देखील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, परिवर्तन प्रतिष्ठान, बी रघुनाथ, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बोलावे ते आम्ही या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रहातून घेतलेल्या प्रस्तुत जातं या कवितेत कवीने बदलत्या संस्कृतीची जाणीव विशद केली आहे. संस्कृती कशी बदलत चालली आहे याची जाणीव या जातं या कवितेतून श्रीकांत देशमुख यांनी आपली संस्कृती कशी बदलत चालली हे विशद केलं आहे. पहा काय म्हणतात. आता तुम्हाला जातं माहीत आहे की नाही माहीत नाही, पण बहुतांश लोक खेड्यातील असल्यामुळे, विद्यार्थी खेड्यातील असल्यामुळे त्यांना जातं अर्थातच माहीतच असेल. पहा जातं. गावात आलेल्या गिरणीसोबत तुझं जातं थांबलं, वाटलं आता तरी थोडं मांस चढत तुझ्या करपल्या हाडांवर. प्रथम कविता वाचून घेऊ आपण. बघा. जात्याची घरघर थांबली तसं वाटलं थांबेल तुझ्या कंठातलं ओवीचं बहरणं. जातं थांबलं तरी राहिलं तुला खुणावत गिरणी बंद असताना अधूनमधून. मृगाचा पाऊस, रानफुलांचा कोंब आले तररून तुझे शब्द न शब्द. बळी उगातल्या कष्टाच्या समाधीसारखी आता घराच्या ओसरीत निमूटपणानं जात्याची पाळू असते पडून आता. जात्याच्या घरघरीतून कंठाला आणि हाडामासाला आलेली हिंदळती लय तू मात्र सोडू शकले नाहीस. शेत शिवार घर अंगणातून तुझ्या देहाची पाळू आजही खिलबिलते एखादी ओवी घामाचे गळासर लिहू. छान कविता लिहिली आहे. ही संस्कृती कशी बदलत चालली यातूनही आपल्या श्रीकांत देशमुखांनी आपल्या कवितेतून विशद केला आहे. पहा काय म्हणतात की गावात आलेल्या गिरणीसोबत तुझं जातं थांबलं. जसजसं विज्ञानाने प्रगती केली, घरोघरी जातं होतं, विद्युत गावोगाव पसरली आणि आता लोकांना जात्याची गरज नाही राहिली, तर त्या ठिकाणी आता मोठमोठ्या गिरण्या आल्या. दळणासाठी गिरणी आली, त्यामुळे आता वाटलं की तुझं आता काय होईल, गावात आलेल्या गिरणीसोबत तुझं जातं आता थांबलं आणि वाटलं आता की आता तरी थोडं मांस चढल तुझ्या करपल्या हाडांवर. आईला म्हटलं असेल, एखाद्या स्त्रीला उद्देशून म्हटलं असेल, एखाद्या आईला उद्देशून म्हटलं असेल की वर्षानुवर्ष काय करताय तू या जात्यावर, तू जात्याच्या माध्यमातून दळण दळताय. आता काय झालं, आता गावात गिरणी आली आणि तुझं जातं थांबलं. वाटलं की आता तरी थोडं तुझं मांस तुझ्या अंगावर चढेल तुझ्या करपल्या हाडांवर. आता तुझ्या जात्याची घरघर थांबली तसं वाटलं थांबेल तुझ्या कंठातलं ओवीचं भरणं. नुसतं जात्यावर दळत नव्हते पहिलीच्या काळी लोक. जात्यावरच्या ओवी प्रसिद्ध आहेत. जात्यावर हे जे गावातील जे सुवासिनी आहेत, गावातील जे काही स्त्रिया आहेत, जात्यावर दळण दळत असताना हे काही ओवी गायच्या, गाणं म्हणायच्या. हे गाणं म्हणताना हे यासाठी गाणं म्हणायच्या की कामामध्ये उल्हास यावा, कामामध्ये कंटाळा येऊ नये, म्हणून ह्या अशा प्रकारच्या विविध स्वरूपाच्या ओवी ह्या स्त्रिया, ह्या बायका गायच्या. मग कवींना वाटतं की आता तुझं जातं थांबलं, त्याबरोबरच काय होईल आता, असं वाटलं की थांबेल तुझ्या कंठातलं ओवीचं बहरणं. तुझ्या कंठातून जे बाहेर येणारे जे ओवी आहेत
ते कदाचित दादा काय होईल, तुझं हे बहरणं थांबून जाईल. जाता आलं तरी राहिलं तुला खुणावत गिरणी बंद असताना. पा जातं थांबलंय, पण कधी कधी काय झालं की कधी कधी तुला खुणावते गिरणी बंद असताना अधूनमधून. मग कधी कधी काय होते, विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यास मग कधी कधी काय होते, तुझं अधूनमधून गुणगुणणं हे तुला खुणावतं, कधी कधी जातं तुला खुणावतं. कधी 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 मृगाचा पाऊस, रानफुलांचा कोंब आले तररून तुझे शब्द न शब्द. म्हणजे मृगाचा पाऊस जसा येतो तेव्हा रानफुलांचा कोंब जसे वर येतात ना, तसे तुझ्या कंठातली ओवी कधी कधी बहरतात. आले तरळून तुझे शब्द न शब्द. या बळीयुगातल्या कष्टाच्या समाधीसारखी आता घराच्या ओसरीत निमूटपणानं जात्याची पाळू असते पडू. आता काय होते, कधी कधी या बळीयुगाच्या युगातल्या कष्टाच्या समाधीसारखी. बळीराजाचे जे शेतीची अवजारे असतात, नागर वखर हे जसे ओसरीमध्ये पडून असतात ना, तसं जात्याचा पाळू असते पडून. आता जात्याची जे मूठ असते त्याला पाळू म्हणतात. जात्याच्या घरघरीतून कंठाला आणि हाडामासाला आलेली हिंदळती लय तू मात्र सोडू शकली नाहीस. जात्याची घरघर आणि कंठातील तुझं जे ओवीचं बहरणं, पण हाडामासाला आलेली हिंदळती लय तू मात्र सोडू शकली नाहीस. किती काही जरी झालं तरी. पण शेत शिवार घर अंगणातून तुझ्या देहाची पाळू आजही किलबलते एखादी ओवी घामाचे गळा सरले. पण कधी कधी काय होते, शेत शिवार घर अंगणातून कधी कधी तुझ्या देहाची पाळू आजही किलबिलते एखादी ओवी. तुझ्या अंगातून, घरातून, तुझ्या अंगणातून, शेतशिवारातून कधी कधी काय होते, एखादी घामाजोग झालेली, घामासवर झालेली एखादी ओवी कधीतरी येते. आणि कधीतरी ही ओवी किलबिलते, कधी शेतात, कधी शिवारात. पण मात्र तुझं गाणं, तुझं किलबिलणं, तुझं बहरणं थांबलं नाही. असं लेखक, माफ करा, असं कवी श्रीकांत देशमुख या ठिकाणी जाते या कवितेतून सांगतात. ठीक आहे, समजली असेल तर पुढची कविता पुढच्या तासिकेला घेतो. अन्यथा पुन्हा एकदा उद्या म्हणा किंवा जेव्हा कधी आपला तास होईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा हे समजून सांगेल. तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो.